नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं साबुदाण्याचं थालीपीठ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, शाबूचे तांदूळ मी रात्री भिजत घातले होते आणि सकाळी आपण हे थालीपीठ बनवत आहे। आणि शाबूचे तांदूळ किती आहेत तर 250 ग्रॅम शाबूचे तांदूळ आहेत ते, आणि मस्त असे भिजलेत बघा। अशा पद्धतीत भिजले पाहिजे ते। कसे भिजवायचे ह्याची पण मी रेसिपी पहिली अपलोड केलेली आहे की तुम्ही शाबूचे तांदूळ कोणते घेऊ शकता, कसे शाबूचे तांदूळ ओळखायचे, जुने नवे। कारण की कधी कधी पाण्याखाली जर धरलं ना तर त्याचा गाळ पण होतो। तर मस्त बघा असे सुटसुटीत असे भिजले पाहिजेत बघा, अशा पद्धतीने किती मोकळे मोकळे झालेले ते। आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, एक शिजवलेला बटाटा टाकायचा। तर बटाटा 250 ग्रॅमसाठी 200 ग्रॅम बटाटा पाहिजे बघा, एकदम मोठा अशा आकाराचा आहे बघा। 200 ग्रॅमपेक्षा जरी कमी घातला तरी पण चालेल। तर हा आता मी शिजवून साल काढून घेतलेला आहे, तर आपण ह्याला खिसून घेऊया। हाताने जरी कुस्करून जरी टाकलं तरी पण चालू शकते, आणि खिसून जरी केलं तरी पण चालू शकते। बटाटा बघा मी खिसून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला शेंगदाणे। शेंगदाणे खरपूस भाजून बघा असे कुटून घेतलेले, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाही, अशा पद्धतीत कुटून घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे किती आहेत तर हे 150 ग्रॅम शेंगदाणे आहेत। थोडेसे कमी जास्त जरी घातले तरी पण चालू शकते। 1 चमचा बघा मिरची कुटून टाकलेली, ह्याच्यामध्ये जिरं वगैरे नाही। जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर तुम्ही जिरं पण ह्याच्यामध्ये टाकू शकता। चवीप्रमाणे मीठ टाकायचं। कोणती जर गोष्ट तुम्ही एक्स्ट्रा जर उपवासाला असे खात असाल, कारण आम्ही जिरं वगैरे खात नाही, फक्त हिरवी मिरची, तर ते तुम्ही टाकायचं। मी फक्त ह्याच्यामध्ये हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे। तुम्हाला जर कुटून नसली घ्यायची, कापून घ्यायची असेल तरी पण टाकू शकता। मिरची पावडर जरी टाकायची असेल का नाही तर तरी पण तुम्ही टाकू शकता। तर हे आपण मळून घेऊया। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। जेवढं जे साहित्य सांगितलं की मी तुम्हाला वजनी माप सांगितलेलं आहे ना, असं पण सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे ही बरोबर जर मिक्स झालेलं आहे। ह्यात थोडंसुद्धा आपल्याला जास्त बटाटा लागला नाही, शेंगदाण्याचं कूट नाही, आणि तुम्हाला तिखटाप्रमाणे मग तुम्ही मिरची म्हणा हे म्हणा वापरू शकता। मस्त आहे बघा, अशा पद्धतीत झालं पाहिजे थालीपीठसाठी। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की तुम्हाला जर हे जर थालीपीठ न बनवता जर तुम्हाला वडे बनवायचे असतील ना, तरी पण तुम्ही अशाच पद्धतीनं करू शकता। काय होतं माहिती आहे का, नीट करायचे असे गोल गोल असे व्यवस्थित। असे काय होतात माहिती आहे का, जास्त असे चीर वगैरे गेली नाही पाहिजे वडे करायला। असे गोल एकदम मस्त न चीर करता जर तुम्ही अशा पद्धतीने जर असे वडे तळून जर घेतले का नाही, त्यांची पण रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे। तर मग तेलात टाकल्यानंतर फुटत नाहीत। जास्त असं एकदम तुम्ही सैल जर केलं का नाही तर मग काय होतं माहिती आहे का, तेलात टाकल्यानंतर तो वडा जसा तळल तसा फुटतो। मग आतून जरा हे झालं का नाही की मग फुटतो। तर आता आपण बनवायला घेऊया। त्यासाठी बघा मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, घडी घालून घेतलेला आहे, आणि ह्याला मी चांगलं स्वच्छ धुवून पिळून घेतलेलं आहे। तुम्हाला जसं थालीपीठ पाहिजे त्याप्रमाणे गोळा घ्यायचा। असा पहिला गोल करून घ्यायचा आणि असा मग थापून घ्यायचा। आणि थापायला सुद्धा काय करायचं, थोडंसं पाण्याचा हात लावायचं बरं का, आणि थापून घ्यायचं। जसं तुम्हाला पातळ पाहिजे तसं सुद्धा तुम्ही थापू शकता। आणि जर छोटे छोटे जरी केले की नाही तुम्ही थालीपीठ तरी पण चालेल। ही साईडची बाजू फक्त आपल्या अशा हातानं हे करून घ्यायची, जुळवून घ्यायची। मस्त असं बघा मी थापून घेतलेलं आहे। जास्त काय आपल्याला थापायची गरज नाही, जास्त जाड करायचं नाही। जेवढं पातळ होतील का नाही तेवढं चवीला पण छान लागतात खायला। खूप रेसिपी मी उपासाच्या टाकलेल्या, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याला छोटं छोटं असं होलसुद्धा करू शकता बरं का, हे असं पाहिजे तर। कारण ह्याच्यामध्ये तेल जर गेले ना तर अजून चांगलं खरपूस भाजलं जाईल ना, प्लेन जरी केलं तरी चालेल। पॅन ठेवलं आहे बघा गरम करायला, थोडंसं एकदम आपण तेल टाकून घेऊया, असं पसरून घ्यायचं, आणि आता आपण ह्याच्यावर टाकून घेऊया। तर बघा हे असं हातानं जरी उचललं तरी उचललं जाते। तुम्हाला जर ह्याच्यावर जर करायचं नसेल का नाही तर प्लॅस्टिकचा कागदा वगैरे किंवा बटर पेपरवर जरी केलं तरी चालू शकते। तो काही असं मोठं करायचं थोडंसं, कारण हे कशासाठी केलं असं माहिती आहे का, प्लेन जरी केलं तर चालतं। म्हणजे ह्याच्यातून आपण थोडंसं तेल पण सोडू शकतो। एक एक थेंब असं तेल सोडायचं आता, आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचं। पलटी करून घेऊयात आपण बघा, मस्त असं तुटत नाही काय नाही। आणि मीडियम गॅस आहे बरं का। आणि जरी तुम्हाला असं जरी करायचं नसेल का नाही तर एकदम छोटे छोटे एका वाटीच्या आकाराचे असे 5-6 जरी करून असे असं टाकले ना साईडनं छोटे छोटे पातळ, तर एकदम मस्त पटपट पण होईल, जास्त वेळ पण लागणार नाही भाजायला, आणि एकदम खायला पण छान लागतील तसे जरी केले तरी चालेल। आता हे आपण चांगलं भाजून घेऊया। खालच्या साईडला बघा आपण अजिबात तेल लावलं नव्हतं, एकदाच टाकताना हे केलं होतं। तर पलटी करून बघूया। हां बघा मस्त किती बघा कडक असं एकदम छान असं भाजलं गेलेलं। तर खालची साईड पण आपण थोडीशी भाजून घेऊया, असं दाबून जरी भाजून, एकदम कमी तेलामध्ये। एकदा तेल टाकलं की नाही एकदम थोडंसं, परत टाकायची गरजच नाही। आणि जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता बरं का, मस्त असं होतं बघा, आणि खायला पण छान होतं। हे बघा ह्या साईडून हे असं भाजलं होतं, ह्या साईडून पण बघा किती मस्त भाजलेलं आहे। असं भाजून घ्यायचं सगळं व्यवस्थित। प्लेन पाहिजे तर प्लेन करू शकता। चटण्या जर ह्याच्यावर तुम्हाला खायला पाहिजे तर बटाट्याची भाजी, पनीरची भाजी, ग्रेव्हीची खूप रेसिपी मी अपलोड केलेली आहे। ती खीर वगैरे सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत। चिवडा बिवडा तुम्हाला काय पाहिजे त्या रेसिपी आहेत, तुम्ही कमेंट करा, तुम्हाला भेटेल सगळ्या रेसिपी। तर अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे बनवून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।